हायवेवर बॅनर दुचाकीवर जोरात आदळलं, धक्कादायक दृश्य लोकशाही मराठीच्या हाती। खिडकीची लोखंडी जाळी कोसळून 2 मुले गंभीर जखमी, भिवंडीमधील धक्कादायक घटना समोर। हिंगोलीत अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी धरणे आंदोलन, रॅली काढत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। माणगावच्या देवकुंड धबधब्यात 2 पर्यटक बुडाले, पुण्यातून 17 जणांचा ग्रुप आला होता फिरायला। देवकुंड धबधब्यासह माणगावमधील पर्यटन स्थळावर निर्बंध, पोलीस बंदोबस्त असतानाही पर्यटक कसे आले हा प्रश्न उपस्थित। अन्न औषध प्रशासनाच्या राज्यभर कारवाईनंतर मंचर हे दूध भेसळीचं केंद्र असल्याचं समोर, परिसराची बदनामी झाल्याचा आरोप करत मंचरमध्ये सर्वपक्षीय एल्गार मोर्चा, कठोर कारवाईची माग। बीडमध्ये ज्ञानेश्वर वाकडे हत्येप्रकरणी कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, हत्या प्रकरणातील आरोपींना आश्रय देणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी। खालापूर तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी वाड्या वस्त्या दुर्लक्षित, आजही झोळीचा आधार घेत आदिवासी गर्भवती महिलांना दवाखान्यात दाखल केलं जातं। प्राथमिक सोयी सुविधा नसल्याने ग्रामस्थांचे हाल। मोशी दुर्घटना, पालिका आयुक्त विजय सूर्यवंशींची कारवाई, पर्यावरण विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस, हलगर्जीपणाबाबत प्रशासनाची कडक पावलं। साताऱ्यात अन्न आणि औषध प्रशासनाचा बनावट दूध बनवणाऱ्या रॅकेटवर छापा, फलटण पोलिसात संबंधितांवर गुन्हा दाखल, परिसरात खळबळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।